डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला उजाळा देण्यासाठी भव्य जलयात्रेचं नियोजन केलंय। माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आज चौंडी या ठिकाणी जाऊन अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतलंय। अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळी जलसंधारण, लोककल्याण आणि राष्ट्र उभारणीसाठी जे ऐतिहासिक कार्य केलं ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जलयात्रेची संकल्पना मांडली। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती राम शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गेली महिनाभरापासून या यात्रेचं नियोजन युद्धपातळीवर सुरू होतं। त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यात्रेची सुरुवात झाली, तर चौंडी येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखवला गेला। 2 दिवसांचा प्रवास करून ही यात्रा शिर्डी मार्गे मार्गस्थ होईल आणि महेश्वर या ठिकाणी या यात्रेचा भव्य समारोप होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळा आणि जन्मोत्सवानिमित्त राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जलयात्रेचं आयोजन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केला। यामध्ये जलसंपदा विभाग, जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेब, सभापती माननीय राम शिंदे साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही जलयात्रा यशस्वी बनवण्यासाठी अथक प्रयत्न मागच्या महिन्याभरामध्ये झालेले आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांची ही संकल्पना होती की त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जे काम जलसंवर्धनाचं केलं, लोकांच्या, ग्रामीण भागाच्या आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जलसंधारणाच्या बाबतीत जे जे उपाययोजना त्यांनी केल्या, तो संदेश समाजामध्ये जावा या दृष्टिकोनातून गोदा ते नर्मदा ही यात्रा आज सुरू होत आहे। त्र्यंबकेश्वर मधून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन करून ती यात्रा सुरू होईल। चोंडी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान, इथून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सभापती राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ही यात्रा जलपूजन करून इथून सुरू होणार आहे। 2 दिवसाचा प्रवास करत शिर्डी येथे दोन्ही यात्रा एकत्रित येतील। साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये दर्शन घेऊन मग पुढं महेश्वर येथे या यात्रेची समाप्ती केली जाणार आहे। ही एक संकल्पना आहे की आज भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांप्रती असलेली जे काय आपली भावना आहे ते नुसतं नावापुरतं नव्हे, पण त्यांच्या कृतीतून आणि त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी या सगळ्या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मला विश्वास आहे की प्रत्येक गावामध्ये, रस्त्यामध्ये या यात्रेचं स्वागत करण्यासाठी प्रचंड नागरिक उत्साहामध्ये राहणार आहेत। ऊन जरी प्रचंड असलं तरी सुद्धा ही यात्रा यशस्वी होईल अशी माझी ठाम इच्छा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 चं आयोजन या ठिकाणी झालं। त्र्यंबकेश्वर मध्ये मुख्यमंत्री आहे, राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहे आणि इथं चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जन्मस्थळ आहे। ही पवित्र भूमी आहे। या पवित्र भूमीतून देखील या जलयात्रेला सुरुवात झालेली आहे। आजचा दिवस ऐतिहासिक आहे। आजचा दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे काही दूरदृष्टी होती पाण्याच्या बाबतीमध्ये, पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, आणि या काळामध्ये त्यांनी पाण्याचा साठा कसा जपला पाहिजे हे त्यांची दूरदृष्टी आम्ही पाहिली आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत। आणि म्हणूनच आजचा जो त्यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अतिशय स्तुत्य असा गोदा ते नर्मदा हा जलयात्रेचा जो उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि जन्मभूमी ते कर्मभूमीपर्यंत ही यात्रा जाईल आणि याच्यामुळे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होईल पाण्यासाठी।
लोक त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि इथलं नियोजन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं. त्यांचं मी त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो. सभापती रामभाऊ इकडे आहेत आणि म्हणून आज अतिशय फक्त एक ही जलयात्रा जी आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. हा फक्त महाराष्ट्रासाठी संदेश नाही, देशभरामध्ये हा संदेश जाईल या जलयात्रेचा आणि म्हणून या जलयात्रेला मी खूप खूप शुभेच्छा देतो. अहिल्यादेवींनी केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी जलसंधारण आणि समाजसेवेचं जे महान काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही जलयात्रा काढण्यात आल्याचं माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, चौंडी. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.